सांगली जिल्ह्यामध्ये गेले 4 दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे आणि याचा सर्वाधिक दिलासा मिळालाय तो शेतकरी वर्गाला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पेरणीसाठी हा पाऊस उत्तम असल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे। ग्रामीण भागात शेतकऱ्यांची शेतीमध्ये पेरणीची लगबग दिसते आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये धूळ वाफेची पेरणी रोहिणी नक्षत्रापासून सुरू होते, ती आता जवळपास पूर्ण होत आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जिल्ह्यामध्ये शेतकरी आपल्या शिवारात मशागती करतायत आणि शेतजमिनी तयार करतायत। सध्या पेरणीसाठी योग्य वेळ असल्यानं आणि पाऊस सुद्धा मुबलक प्रमाणात झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरण्यांना पसंती दिली आहे। या पेरण्यांमध्ये प्रामुख्याने भुईमूग, सोयाबीन, मका, तूर, मटकी, उडीद अशा खरीप पेरण्या शेतकरी करताना दिसतात। जूनच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे बऱ्यापैकी वल झाल्यामुळे आता पेरण्या चालू झालेल्या आहेत। तरी 70-80% पेरण्या होत आलेल्या आहेत। भात, सोयाबीन, भुईमूग चांगल्या पद्धतीने पेरण्या चालू झालेल्या आहेत। तर मागील वर्षी अत्यल्प पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसानकी झालं होतं। पेरण्याही झाल्या नव्हत्या आणि 80% पेरण्या झाल्याच नव्हत्या। तर ह्या वेळेला बीज प्रक्रिया करून आता सोयाबीनची पाठीमागं तुम्ही बघितलं तर पेरणी चालू आहे। तर कृषीचा कुठलाही अधिकारी इथं माहिती देण्यासाठी आलेला नाही, कारण निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।